सतीश सतीश वर यायचंय आता. बॉल द्या बॉल. मॅच कडे वळ. मॅच महत्वाची आहे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच बघ सती लवकर. आणि रन किती आहेत? कोणी? आणि सुयश 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 निकम मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच सुयश निकम. हा सतीश उपसरपंच आलेवडी गावचे सतीश ठाकूर यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅच सुयश याला आपण देणार. मॅच कडे वळूया. अप्रतिम असा हा फटका होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तितका सुंदर असा झेल घेतलेला आहे स्वप्नील ठाकूर यांनी. खरंच सुंदर असा फटका मारला होता आणि त्या फटक्यावर तितकाच अप्रतिम झेल पूर्वज यांच्याकडनं. हा जो कॅच आहे बेस्ट कॅच म्हणून आम्ही नॉमिनी करतोय. सेमीफायनल 2चा अगदी हा सामना मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. सबका मालिक 1 आणि आलेवाडी इंडियन्स हे दोन्ही संघाचे आमने सामने आहेत. कुठेतरी पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार जरूर करायचा होता आणि स्वप्नीलचा हा फटका फसला आणि तितकाच दर्जेदार हा झेल जो विशेष करून इथून टिपला गेला. नव्या बॅटर आता तो मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ झालाय. नवल चांगला स्ट्रोक आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय पॉइंटच्या क्षेत्रातनं. आउटफील्ड थोडीशी स्लो जरूर झाला इन मोमेंटला. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धाबा मिळतात. तिसऱ्या धाबेचा मानस होता. कुठेतरी आता थोडीशी नशिबाने साथ जरूर दिली होती. खतरे की घंटी जरूर होती. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमानं कॉलिंग मिस कॉलिंग मध्ये परावर्तित होता राहिलं. या 3 धाबा येतात. तिहेरीच्या साहाय्याने धावसंख्येला देखील झाली आहे सुरुवात 3 या अंकाने. सेकंड सेमीफायनल. अभिनंदन टीम मनवित ऑल स्टार पहिला संघ जो यंदाच्या सीझन 6व्यामधील फायनलमध्ये पोचणारा जो विशेष करून पाहायला मिळतोय. आणि सतीशला अगदी म्हणावं लागेल की आता पकडून ठेवावं लागेल पुढच्या वर्षी. कारण की 6व्यांदा अगदी तो विशेष करून फायनल खेळताना पाहायला मिळाला आहे. 3 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. अक्रॉसोबॅटने खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत स्कोरलेगच्या दिशेने. चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव आणि सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. पैकी थोडीशी स्वेर जरूर झाली होती परंतु चांगल्या पद्धतीने गॅदर केलं. मागची मॅच एक शिकवण आहे की होप्स कधी हारायच्या नसतात. जरी सुद्धा धावसंख्या कमी असली तरी देखील गोलंदाजी जर तुमची ताकदीची असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. आणि या सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने मागील मॅचमध्ये पाहायला मिळाल्या. धावा डिपेंड झाल्या. नुसत्या डिपेंड झाल्या नाहीत तर वन साइडेड डिपेंड झाल्या. हे देखील प्रामुख्याने समोरच्या दिशेने खेळायचं आहे जरूर. त्या दिशेने अगदी चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. धावसंख्या 4. गोलंदाजी करतोय तो दैवेश पागधरे. नॉपर एडकडनं गोलंदाजी करतात. पुढील चेंडू पाहूया. नवल ह्यांना सुंदर असा चेंडू. अतिशय सुंदर असं व्हेरिएशन नाही. पंच कुशल पागधरे यांचा वाईटचा इशारा. पंचांच्या डाव्या एसटीच्या बाहेर थोडासा गुडलँड स्पॉटला त्यांनी आउटस्विंग टाकला आणि तो चेंडू अतिशय वाईटच्या दिशेने निघून सरळ वाईट. दोन्हीही ह्या टीम आहेत त्या चॅम्पियन आहेत. पाहूया आपण ह्याच्यातलं कुठला संघ उपांत्य फेरी. हा 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 काय शॉट्स आहे. अप्रतिम. अनबिलिव्हेबल. सुपर. वॉट अ स्ट्रोक. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन बनलं शेवटच्या अंतिम चेंडूवर. या 6 धावा येतात नवलच्या बॅटमधनं
आणि धावगतीची एकंदरीत आता जाऊन पोहोचलेले 11 या अंकांवर हे धावफलकच्या अधोरेखित आहे. चला घाई करा थोडीशी. 11 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिले. एकीकडे अगदी आपण पाहता आलेवाडी हा संघ, दुसरीकडे अगदी सबका मालिक एक. हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघांकडे ते क्षमतापूर्ण खेळाडू आहेत. एकडे मानव आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीची बॅटिंग, तर दुसरीकडे आपण पाहू शकाल नवलला एक षटकार आणि तिहेरी धावेच्या मदतीने 9 धावेंवर त्याचा हा खेळ जो विशेष करून आतापर्यंत पाहायला मिळालाय. या सेकंड स्पेलकरिता आता पूर्वज या गोलंदाजाला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. ऑनसाइड खेळला आहे, स्ट्रोक तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. स्कोरलेगच्या दिशेने चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन अ कार्ड. सिंगल डबलला ते देखील प्राधान्य दिलं जातं. आता पहा जशी हवा सकाळच्या सत्रामध्ये होती, दुपारच्या सत्रामध्ये होती, थोडीशी हवेची झुणूक देखील थांबले आणि विशेष करून आपण म्हणू शकाल की इव्हिनिंग सेशनमध्ये आता गोलंदाजाला अधिकाधिक प्राधान्य जरूर आहे, परंतु स्ट्रोक प्ले देखील तुम्हाला त्या पद्धतीने करावे लागणार आहेत. सिंगलला आता डबल धावेमध्ये पुन्हा एकदा परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. म्हणून मागील मॅचमध्ये देखील मी त्या गोष्टीचा उल्लेख केला की धावसंख्या कमी बनली, धावसंख्या डिपेंड देखील झाली. म्हणजे हळूहळू गोलंदाजांचं वर्चस्व, कारण की 3 सेशनमध्ये अगदी आपण क्रिकेटचे मॅचेस खेळत असतो. सकाळचं सत्र असेल, दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र. या तिन्ही सत्रामध्ये सामने वेगवेगळ्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळतात. सरबाटचा उपयोग केला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टॉप तर केले जरूर, परंतु एक सिंगल धाव रोखू शकणार नाही. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. धावसंख्या 16 आणि गोलंदाज आहेत पूर्वज. पूर्वज बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि खास करून आपण जो मागचा सामना पाहिला मनवित ऑल स्टार आणि द न्यू वॉरियर्स, या दोन्ही संघांनी आजपर्यंत फायनलमध्ये पदार्पण केलं नव्हतं. तर खास करून दोन्ही संघांसाठी हा सामना फारच महत्त्वाचा होता. त्याचा प्रेशर जो मेंटेन करायचा होता तो आपण पाहिला. तो सागर वाडीकर जो टीम ओनर आहे त्यांनी बऱ्यापैकी तो मेंटेन केला आणि त्यांनी फायनलमध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि आपण पाहतो की अशा बरेच सामने होतात जिकडे आपण प्रेशर जो असतो क्रिकेट सामन्यांचा तो मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आज तुम्ही पाहिलं की 20 चेंडू आणि 30 धावा ह्या जवळपास सामना तो तिथेच क्लोज होतोय की 20 चेंडू 30 धावा एकदम निघण्यासारखे आहेत. आणि खास करून आलेवाडीचं मैदान हे खास करून फलंदाजीच पोषक मानलं जाते. परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे थोडीशी हवेची झुळक आणि वातावरण थोडं चेंज झालं ह्या कारणास्तव बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे ताबडतोब चेंज पाहायला मिळाल्या असतील. 30, 25, 28 अशा धावसंख्या चेस होणं सुद्धा अवघड झालेलं आहे आता. चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजांचं वर्चस्व हे आतापर्यंत पाहायला मिळालं. 18 अंकांवर धावगती. पाकपुडला जाऊन ऑन साईडला बळवलं गेले क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या दिशेने. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या साह्याने षटकाची देखील होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ तो झाला अधोरेखित. 19 या अंकांवर धावफलक आहे. आता इथून या मॅचमध्ये आपण म्हणू शकाल की उर्वरित 10 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे, काय एक्झॅक्टली टार्गेट आणि काय एक्झॅक्टली टोटल समोर ठेवली जाईल ते देखील पाहूया. पाणी गेले मैदानाच्या दिशेने. किंवा तुर्तास हलकासा ब्रेक. जाऊया आपण डीजेकडे आणि वळणार आहोत ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. महाराष्ट्र दिन आहे आणि एक छोटासा ब्रेक घेतल्यानंतर ते छानपैकी गाणं वाजवायचं आहे. प्रेक्षकांनाही तेच आवडते आजच्या दिवसाला अशी गाणी खास करून आपण पाहतो. पुढील समालोचन करतायत ते आतेश. ऑन दी अप खेळलाय, चांगलं कनेक्शन आहे आणि हे कनेक्शन घेऊन जाईल चेंडूला सरळ सीमारेषा पार. पाणी गेलं मैदानाच्या दिशेने आणि पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. 6. चांगला स्ट्रोक आहे पहा. नवलच्या बॅटमधनं अगदी हा दुसरा स्ट्रोक आणि त्याच दिशेने क्षेत्र मात्र तेज आहे.
फेवरेट इलाका ऑन साईट मिड विकेट आणि वाईटिश कॉकन सीमारेषा लगत अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आहे. आता ज्या धावा बनणार आहेत ना त्या इथून अधिकच मजबूती देतील आणि ज्या पद्धतीने आज जो परफॉर्मन्स दाखवला आहे टीम आलेवाडी इंडियन्स या संघाने तो अतिशय सुरेख आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल. इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक तर आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं त्या दिशेने. गुड कॅच, विकेट मिळाली. एक तुम्हारी तो ये रही हमारी. गॉन. विकेट मिळतंय. महत्वपूर्ण इथून फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. 25 या अंकांवर धावफलक. फुलटॉस जरूर मिळाला परंतु फुलटॉसला परावर्तित करू शकले नाहीत आणि हा फटका देखील फसेल. बॅक टू बॅक विकेटचं पतन. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी राहत मिळाली होती परंतु ही राहत पहिल्या चेंडूपर्यंतच पुरेशी होती कारण की बॅक टू बॅक दोन्ही चेंडूकडे मिळाल्यात विकेट. फलंदाज गेले आणि फलंदाज निहार परतीच्या प्रवासाला लागले. गॉन. पंचवीस या अंकांवर हलक्याशा हाताने जंटल पुश केलं गेलंय थ्रू दी कव्हर्स. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी करतील एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 26-26 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. आता मानववर आहे नाची जबाबदारी वाढली गेली कारण की इथून 6 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे. या 6 चेंडूकडे एक मानवला जास्तीत जास्त चेंडू आता फेस करावे लागतील जर या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या द्यायची असेल तर. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. ठाऊक होतं गॅप कुठल्या दिशेने आहे. इंटू द गॅप मध्ये खेळण्याचं मिळेल बेनिफिट. बाउंड्री लाईन सीमारेषा पार लॉंग लेगच्या दिशेने. गुड स्ट्रोक आणि चांगल्या पद्धतीच्या या 4 धावा. चौकार. तीस या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे 3-0. शेवटचा अंतिम षटक आणि जे हाताळण्याकरिता इथून कपिल या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 30 या अंकांवर धावगतीचे अधोरेखित आहे. बटन वॉच करून खेळण्याचा मानस. आता सॅक्रिफाईस विकेट जिथून दिली जाईल. वाईटचा इशारा देखील आलाय आणि विकेट देखील मिळेल. धावचीच्या रूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागेल. माझी सुरुवात विशेष करून झाली होती ना ती थोडीशी शांत आणि खामोशीभरी जरूर होती. मध्यंतरी नवलच्या बॅटमधून आलेले ते 2 षटकार आणि थोडीशी धावसंख्या ही अधिकाधिक वाढली परंतु ही धावसंख्या अजून वाढवण्याकरिता मानवचा खेळ हा फार महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये. निश्चितच मानवचं राहणं तिथे फार महत्त्वाचं आहे. आपण आणि घाई करायची आहे दोन्ही संघांनी. खास करून हा दक्ष आणि आपला विकेट सॅक्रिफाईस केला आहे खास करून मानवसाठी आणि ह्या षटकातील 5 चेंडू बाकी असतील तर 5 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतात ते आपण पाहूया. मानवचं असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ऑन स्ट्राईक एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याकरिता मानवची देखील ओळख आहे. मागील अगदी चेंडूवर देखील त्याने तो स्ट्रोक अटेम्प्ट केला होता कारण की लॉंग लेगचं क्षेत्र जे पूर्णपणे खाली होतं. जेव्हा जेव्हा तुम्ही खाली क्षेत्रामध्ये खेळाल ना तेव्हा धावा अधिकाधिक बनवाल आणि म्हणूनच ती क्षमता मानवकडे आहे. परंतु आता इथून वाट पाहायची आवश्यकता नाही कारण की इथून 5 चेंडूंची हाताळली अजून शिल्लक होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ठाऊक होतं की बॅटला स्पर्श झालाय. द फिगर इज गॉन अप. विकेटचं होईल इथे पतन. फलंदाज मानवचा खेळ यावेळेस झालाय समाप्त.
अंकांवर बसलेला आणखी एक धक्का. 4 चेंडूंचा खेळ जो उर्वरित इथून शिल्लक असेल. चला घाई करा थोडीशी. 6:15 ऑलमोस्ट वाजून गेलेले आहेत आणि सूर्यदेव जो जवळ परतीच्या प्रवासाला लागलाय. नव्याने बाटर आता मैदानाच्या दिशेने. अनिकेत या फलंदाजाला पण महेंद्र या फलंदाजाला आपण पाहू शकाल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रुपेशजी काय टोटल आपण पाहताय कारण की 31 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. आता जर पाहायला गेलं तर आपण एक लेफ्ट हँडर फलंदाज होता मानव, ह्याचाही विकेट पडला आहे. तरी इथून मी म्हणेल की साधारण 7 ते 8 धावा जरी काढल्या पुन्हा हा लेगच्या दिशेने तोलवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटशी काही संपर्क नाही आहे त्या चेंडूचा. महेंद्र 3 चेंडू सॉरी माफ करा 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 2 चेंडूमध्ये एखाद चौकार किंवा षटकार बसला तर साधारण 3 चेंडू बाकी असतील. वाईट. 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 31 या अंकांवर धावफलक. पाठच्या आतली कडा जी लागली जाते त्या दिशेने अगदी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. अचूकतेने नेम भेदला. विकेट मिळेल. धावचीच्या स्वरूपाने आणखी एक धक्का बसेल. पहा परिपूर्ण धावेंचा जो आलेख आहे ना, जो ग्राफ आहे तो खालीच उतरत गेलाय आणि विशेष करून या स्लॉग ओव्हर मध्ये देखील धावा थांबवल्यात परिपूर्ण. धावचीच्या रूपाने विकेट मिळाली. फलंदाज होईल बाद. एकतीस धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल. ध्रुवेनला पण पाहत आहे नव्याने बाटर जो मैदानाच्या दिशेने. महेंद्र एकेंडने नॉन स्ट्राईक एंडला बाटर. कपिलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली आतापर्यंत सुरेख. ऑन साईडला वळवायचं होतं जरूर. त्या दिशेने सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. इथून निर्धाव चेंडूची सांगता. पंच त्या दिशेने अगदी आपण पाहताय विचार विनिमय करतायत आणि निर्णय आपल्यापर्यंत तो सुपूर्द केला जाईल. पण हलकीशी घाई करा ही विनंती. एकतीस धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. निर्धाव चेंडू आता शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 31 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑल साईडला बोलवलं जाते. क्षेत्ररक्षण होईल डीपमध्ये. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित करण्याचा हेतू आणि त्या दिशेने अगदी धावचीच्या रूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 32 धावा या पूर्वार्धाच्या खेळामध्ये विशेष करून पाहायला मिळाल्यात आणि 33 धावसंख्येचा पाठलाग फायनलचं तिकीट गाठण्याकरिता इथून बनवावे लागतील. टीम सबका मालिक एक या संघाला. काय हा पाठलाग विशेष करून पाहायला मिळेल का? कारण की सेमीफायनल 1 मध्ये 30 धावा डिपेंड झाल्यात. इथे 32 धावा झालेल्या आहेत. 33 धावसंख्येचा पाठलाग जो इथून रोखायचा आहे. काय हा पाठलाग रोखला जाईल का? तुर्तास आपण सुद्धा घेऊया हलवारपणे ब्रेक आणि वळणार आहोत अगदी सेमीफायनलच्या सेकंड इनिंगच्या दिशेने.
समोरील खेळाडूंनी बाजूला व्हायचं आहे. इथे कृपया आवाज करू नका आणि पंचांनी सामना चालू करा. ह्याच्यानंतरचे फायनलचा सामना आहे आपला. बक्षीस समारंभ आहे. या गोष्टी आपल्याला टाइम आपल्याकडे आता फारच कमी आहे. साधारण 6:20 झालेले आहेत. कोणी गावातले प्रतिष्ठित नागरिक सिनियर कोणी असतील त्याने इथे कृपया मंचावर यायचं आणि स्थानबद्ध व्हायचं. इथे येऊन त्यांच्यासाठी इथे आम्ही चेअर्स आणून ठेवलेले आहेत. गावचे पोलीस पाटील तसेच चंद्रकांत भाई आहेत, निलेश ठाकूर आहेत आणि इथे यायचं आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. चेअर तुमच्यासाठी इथे आहेत. हॅलो, चला तर तुमच्याकडे टॉस का बॉस. सॉरी, इथे मात्र तुझं नाव मला द्या हा बॉक्स तुमच्यापर्यंत येतोय. त्याच्यामध्ये फक्त ऑडियन्स आहेत त्यानेच आपली नाव द्यायची आहे, नावं टाकायची. इथे मात्र मॅचला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. कृपया पुन्हा एकदा लक्ष द्यायचं आहे. ज्या व्यक्तीची चिठ्ठी येईल, ज्या महिलाची चिठ्ठी येईल, ती महिला तो व्यक्ती इथे अवेलेबल असेल त्यालाच बक्षीस दिलं जाईल. हे त्या बक्षीसपत्राचे एक नियम आहे. जी व्यक्ती जी महिला अवेलेबल असेल तिलाच ते बक्षीस दिलं जाईल. तर तुमच्यापर्यंत तुझं नाव मला द्या हे बॉक्स ऑडियन्ससाठी फक्त येतं आहे. हे 14 खेळाडू, 14 टीममध्ये जे खेळाडू आहेत, 8 टीममध्ये 14 खेळाडू. ओके ओके ओके, त्यांना बक्षीस मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यायची आहे. पाठलाग करायचा आहे 33 धावसंख्येचा आणि धावगती एकंदरीत जाऊन पोहोचले 4 या अंकांवर. सुरुवात अतिशय दर्जेदार झाले. मोहितच्या बॅटमध्ये अगदी आपण पाहत आहे ज्या मोहितने मागची मॅच जिंकून दिली होती तो स्ट्राईक एंडला बॅकअप दिलेंत आहे. फटका जास्तीत जास्त अधिकाधिक उंच. क्रिकेटचा खेळच असा आहे. जसा झेल सुटला ना, बहुतांश जे खेळाडू होते हृदयाची स्पंदनं वाढली होती आणि कुठेतरी हळूवारपणे ती दुगदुग धडधड पूर्णपणे मैदानावर. झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस फार महत्वाची भूमिका. आता हा झेल नाही तर मी तर म्हणेन मॅचच सोडले की काय. कारण की ज्या पद्धतीने मोहितचा उल्लेख झाला की आलेवाडी प्रीमियर लीगमध्ये नव्हेच तर या संपूर्ण आलेवाडीकरांचा अगदी आयकॉन आहे. कारण त्याच्या नावावर एक सेंचुरी देखील आहे. सफाळ्याच्या मैदानावर 118 धावा ज्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या त्याच मोहितला आपण पाहता एक एंडे उभा आहे, जीवनदान मिळाले. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, धाव घेण्याकरिता इथून फोर्स झालेत. व्हाईटचा इशारा जरूर आलाय पंचांकडनं. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार आहे. म्हणजेच 1+1 या 2 बहुमूल्य आणि अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत व्हाईटच्या रूपाने. आणि धावगती एकंदरीत जाऊन पोहोचेल 7 रन 7 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. सुरुवात प्रामुख्याने ही चांगल्या पद्धतीची झाले, परंतु विश्वास बसत नाहीये की झेल कशा पद्धतीने सुटला. कुठलाही खेळाडू मुद्दामून झेल सोडत नसतो. झेल तर सुटले जातात, परंतु त्याचा खामियाजा आता तो भुगतावा लागणार आहे. बॅकअप दिले जरूर त्या दिशेने विशेष करून इथून पाहायला मिळाली. अतिरिक्त बाउन्स अधिक आपल्याला विशेष करून इथून पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव ही जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा तो देखील इथून पाहायला मिळतोय. एकंदरीत धावगती जी जवळजवळ 8 रन्स 8 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. 8 या अंकांवर धावगती. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मानव सुसज्जित होईल. गती थोडीशी कमी केली जरूर. थोडीशी साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकाकडनं, कारण की मानवने सर्व काही गोष्टी लावल्यात. त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा जो अनुभव आहे, परिपूर्ण त्याची जी क्षमता ती पणा जरूर लावले, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ ही मिळणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. एक सिंगल धाव ती अधोरेखित होईल. सिंगलच्या सहाय्याने धावगती आहे 9 रन्स ऑन अ कार्ड 9 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. 3 चेंडूगडे आतापर्यंत अगदी आपण पाहता या 9 धावा खर्च केल्या गेल्यात. स्ट्रोक थोडासा हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये पकडले जातील.
मोहित तर नाही, परंतु पूर्वजची मूल्यवान विकेट. पहिला धक्का, फलंदाज होईल बाद. गॉन. तेहतीस धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि एकंदरीत 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. म्हणजे 24ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. पहिलं षटक जे इथून मार्गस्थ आहे, एकेंडे मोहित जो सुखरूप आहे, संदीप आहे नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून मार्गस्थ झालाय. 24 धावसंख्येची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला, पंच मात्र आपल्या मताशी ठाम. नॉट आउटचा इशारा. लेग बाईटच्या रूपाने मात्र एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल दुहेरी आकड्यावर 1-0. 10 या अंकांवर हे धाव फलक आणि पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झाला. पहा काय सर्व काही गोष्टी घडल्या गेल्या या षटकाकडे. सुरुवात चौकाराने झाली, तदनंतर अगदी जीवनदान मिळालं आणि ते महत्त्वाचं होतं, कारण की मोहितला जीवनदान देणं म्हणजेच उर्वरित चेंडूगडी तो निश्चित स्वरूपाने हावी ठरेल. कारण की मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की जिथे जवळजवळ 10 चेंडूगडी 33ची गरज होती, एकतर्फी मॅच झुकवली. 10 धावा या स्कोर कार्डवर आहेत. दुसरं षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर नवल या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 23 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आणि उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तुमच्याकडे 15 चेंडू 23 धावसंख्येची गरज. पहिलं षटक 10 धावेंचं जे इथून पाहायला मिळालं. स्ट्राईक हेडला इथून संदीप याला आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. सरबाटचा उपयोग जरूर केला गेलाय, चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडला आणि लॉंग ऑफ मध्ये पकडले जातील. ह्या ज्या गोष्टीचे उल्लेख ना आहे ना, ह्या तुम्हाला कमी करावे लागतील. एकेंडे मोहित आहे, त्याला स्ट्राईकवर आणणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. सिच्युएशन थोडीशी कुठेतरी ढापळली गेली, विकेट मिळवली जाईल, फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का. हा या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. विकेटचं झालेलं पतन आणि फलंदाजाला बाद व्हावं लागते. 10 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. विकेट मिळाले महत्वपूर्ण. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ जातोय. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर धावफलक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जिथून अगदी आपण पाहत आहे की हळूवारपणे अगदी थोडासा स्पर्श होऊन चेंडू निघून गेला. डॉट बॉल येतोय. 10 या अंकांवर धावगती जी स्थित आहे. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि काय गोलंदाजी होते. आता नवलकडनं देखील ती गोलंदाजी चांगली झाली. सरबाटचा उपयोग केला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे. मानव वेगाने पुढे येतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने 11 या अंकांवर धावफलक. 22ची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 12 आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक चेंडूकडे आता तो दबाव वाढत असताना पण म्हटलं जरी सुद्धा 30 धावा असल्या अवघड म्हणून चालायचं नाही. धावा मागच्या मॅचमध्ये देखील डिपेंड झाल्या होत्या. ऑनसाईडला खेळलाय अगदी आपण पाहत आहे हा स्ट्रोक, परंतु चुकी घटित झाली. मिस्टेक घटित होत असताना या महत्त्वाच्या धावा आहेत. या धावा तुम्हाला कुठेतरी रोखायच्या आहेत. मिळतील धावा यावेळी 4 चौकार. धावगती आता जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. होयच्या बॅटमधनं आलेला हा स्ट्रोक
शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नवल. 18 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. लेफ्ट केलं गेलं या चेंडूला, परंतु चांगल्या पद्धतीने हा लेंथ आणि लाईन. चांगली गोलंदाजी नवलकडनं. फक्त आणि फक्त 5 धावा आले या षटकाकडे. आता उर्वरित चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता 18 धावसंख्येची गरज आहे. या 18 धावा जरी सुद्धा कमी वाटत असल्या ना तरी देखील कमी नाही आहेत, कारण की अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी धावेंचा वेग आहे ना अल्टरनेटिव्हपणे कमी झाला आहे, कारण की हळुवारपणे जे मॉइश्चराइज विशेष करून पाहायला मिळतं इव्हिनिंग सेशनमध्ये. हवा थोडीशी संत झाली आणि त्याचंच कारण आहे की धावा कुठेतरी न होताना पाहायला मिळतात. परंतु अजूनही मोहित आहे मैदानाच्या दिशेने आणि जोपर्यंत मोहित उमेद पेतून या कायम. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 18 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. कुठेतरी आलेवाडी इंडियन्स या संघाला जर या मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल तर नाविन्यपूर्ण खेळ तो इथून करून दाखवावं लागेल. तिसरं षटक ऑनसाईडला खेळला आहे. चांगला स्ट्रोक जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल ती एकंदरीत 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. सिंगल धावे ते 16 धावा आतापर्यंत या स्कोर कार्डवर लागल्या जातात. ध्रुवेण्याला पण पाहू शकाल. 16 रन्स ऑन अ कार्ड. सिंगल धाव जी मात्र इथून मिळवली जाते आणि स्ट्राईकवर आणलं जातं इथून मोहितला. कशा पद्धतीची बॅटिंग होईल मोहित करणं ते देखील पाहणं योग्य. मोठा प्रार जरूर करायचा आहे. फटका अधिकाधिक उंच गेला. हा झेल तितकाच महत्वाचा. अहो काय नशीब नावाची गोळी खाऊन आलाय की काय, हाच एक प्रश्नचिन्ह आहे. 2 जीवनदान दिलेत आणि ते देखील मोहित सारख्या फलंदाजाला. कुठेतरी प्रेक्षक राजे देखील आव बघून मात्र या चेंडूकडे लागले होते आणि कुठेतरी इथून जीवनदान मिळालंय. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. प्रत्येक चेंडूकडे आता सिच्युएशन थोडीशी हातातनं निसटत असताना इथून टीम आलेवाडी इंडियन्स या संघाकडनं बॅकअप दिले जरूर त्या दिशेने हाताळला, परंतु लेन बॉल आहे. बरोबर काना जवळनं फुंकर वाजवत आणि शिट्टी वाजवत चेंडू निघून गेला सरळ. यस त्यांच्या मागे डॉट बॉल. प्रत्युत्तर दिलं इथून ध्रुवेनने देखील. कुठलाही गोलंदाजांच्या अगेन्स्ट जर झेल सोडाल तर गोलंदाज याच पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहे. बाउन्सर होता बरोबर अगदी खांद्या जवळनं चेंडू निघून गेला. 18 अंकांवर धावफलक. मोठा प्रहार सुरू करायचा. ऑन साईडला वळवलं जात आहे. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव आणि सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. ओहो प्रेशर हळूहळू आता वाढलं जात आहे. 14 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी आणि उर्वरित चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 6. 6 balls remaining and 14 runs required to win. मॅच परिपूर्ण जिवंत आहे. परिपूर्ण जिवंत आहे आणि ध्रुवेंचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली अप्रतिम. मोठा प्रहार सुरू करायचा आहे. ऑन साईडला ऑन द अप खेळला जातोय. क्षेत्ररक्षण त्या दिशेने होईल. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धाबा मिळणार आहेत. दुहेरीच्या मदतीने षटकाची होईल समाप्ती. 21 येणाऱ्या चेंडूचा खेळ आहे तुमच्याकडे 5 आणि 12 धावेंची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. निर्णायक क्षणामध्ये अगदी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काय कशा पद्धतीने रनचेसला अंजाम मिळेल का की धावा थांबवल्या जातील. एकीकडे आलेवाडी इंडियन्स हा संघ, दुसरीकडे सबका मालिक एक. आता दोन्ही गोष्टी आणि दोन्ही संघ एकच गोष्ट म्हणत असतील की कुठेतरी या धावा मात्र चेस व्हायला हव्यात. कुठेतरी या धावा डिपेंड व्हायला हव्यात. एकीकडे धावा रोखायच्या दुसरीकडे धावा परिपूर्ण करायच्या. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. जाऊया आपण अंतिम षटकाच्या दिशेने. एक डॉट बॉल करिता 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आता पहा सेमीफायनल सेकंड आहे. ही फायनलची मॅच नाही परंतु फायनल पेक्षाही कमी नाही आहे. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाणी गेले त्याबरोबर कान मंत्र देखील गेलाय. मोहित आहे स्ट्राईक एंडला बॅटर. फुल टॉस मिळाला. 2 जीवनदान तयार तर मोहित कुठे सोडणार आहे. स्ट्रॉंग हिट अँड लॉंग हिट. षटकार 6.
जोपर्यंत वेळ आहे ना तर वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय हा शिल्लक राहणार आहे. म्हणून दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुक चुके खेत. 6 धावेंची गरज आहे. षटकार आलाय. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. फुलटॉस मिळाला. पुन्हा एकदा फुलटॉस जरूर आहे. ऑन साईडला परावर्तित करण्याचा मानस. एक सिंगल धावा अधोरेखित झाले. काय डबल करीत आवडतील. हो फेकी थोडीशी स्वेर झाली. ज्या धावेंची गरज होती कारण की स्ट्राईक एंडला यायचं होतं मोहितला. दैव बलवंत आहे असंच म्हणावं लागेल आज मोहितवर. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही निर्भयपणे खेळताना नशीब देखील साथ देत असतं आणि तेच नशीब आज मोहितच्या दिशेने धावताना आणि पळताना पाहायला मिळालं. 29 या अंकांवर धावफलक. 4 धावेंची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 3. सामना अजूनही जिवंत आहे. या मॅचमध्ये टीम आलेवाडी इंडियन संघाला ते देखील प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही देखील आहोत. ते प्रत्युत्तर फलंदाजी करणारा संघ देखील देते. बॅटल रंगले आणि हे तितकंच महत्त्वाचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे. मैदानाच्या चौबाजूने अगदी आपण म्हणू शकाल ग्रामस्थ आमचा महिला रसिक मॅचचा आस्वाद घेतात आणि मॅच परिपूर्ण गरम झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावसंख्येची गरज. मॅच इज ऑन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. हळूवारपणे अगदी आपण म्हणू शकाल की वाऱ्याची झुणूक देखील आहे. मोहितकडे ती स्ट्राईक इथून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निहार. शरीरापासून दूर आहे. अतिशय चांगली लेंथ. डॉट बॉल आहे ना. प्रत्येक अगदी डॉट बॉल वाळवंटामध्ये पाणी शोधण्याचं काम करणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच रंगले. सेमीफायनल 2चा सामना मैदानाच्या दिशेने अगदी आपण म्हणू शकाल की चित्त थरारक खेळण. 2 balls रिमेनिंग. 4 runs रिक्वायर्ड टू विन. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. गरंगळा चेंडू निघून जाईल. ऑन साईडला एक सिंगल धावा अधोरेखित झाले. काय डबल करीता वळतील. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल. हो मॅचची सिच्युएशन बदलणारा हा क्षण. धावचीच्या रूपाने बाद कोण झालाय तर या वेळेस आहे मोहित. आता शेवटच्या अंतिम चेंडूवरील मॅच. म्हणून क्रिकेटच्या पटलावर वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता ती वेळ बदलले. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 धावसंख्येची गरज आहे. अजून या मॅचला जिंकण्यासाठी व्हाट अ मॅच. इनक्रेडिबल मॅच. एका चेंडूचा खेळ शिल्लक. 3 धावसंख्येची गरज आहे. आता या फसलेल्या सिच्युएशन मध्ये आहे ना कुठल्या तरी एका फलंदाजाला आता बाहेर काढावं लागेल. वेळ देखील नाहीये. वेळ देखील कमी आहे म्हणून थोडीशी घाई करा ही नम्रतेची विनंती. परंतु काय मॅच रंगले. कमी धावसंख्या होती. 2 जीवनदान मिळाले मोहितला परंतु आता धावचीच्या रूपाने तो देखील बाद झालाय. नशिबाने यावेळेस साथ नाही दिली परंतु या मॅच मध्ये ती साथ मिळेल का. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेतून मार्गस्थ झालाय. दैवेश या फलंदाजाला आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम चेंडूतून शिल्लक आहे. अगदी एका चेंडूकडे 3 धावसंख्येची आवश्यकता. काय मॅच रंगले. सिच्युएशन कशी असो त्या सिच्युएशन मधून तुम्हाला तुमच्या संघाला काढता आलं पाहिजे आणि गेम चेंजरची भूमिका अदा केली जाईल का. चला टाळ्यांचा गजर दोन्ही संघांकरिता होऊ द्या. बीट झालं आणि हा सामना देखील बीट झाले. सबका मालिक एक हा संघ आणि काय परफॉर्मन्स राहिला टीम आलेवाडी इंडियन्स या संघाचा. अफलातून. व्हाट अ मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स. लीगचा उत्साह आणि थरार. दोन्हीही टीमने तिकडे लाईन अप करून घ्यायचंय. आपण एक इकडे राष्ट्रगीत घेतील ना. राष्ट्रगीत घेणार. चला मैदान खाली करा आणि लाईन अप करून घ्या दोन्ही फायनलिस्ट संघ. एक म्हटलं जाते मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है. अप्रतिम असा हा सामना. सगळं प्रेक्षक वर्गांना डोळ्याचं पारडं फेरेल असा हा सामना. अप्रतिम. प्रत्येक चेंडूवर चुरस. प्रत्येक क्षणावर एक आनंद आनंद आणि आनंद. फक्त आनंद. काय बोलतात ज्या त्या नशीब. अप्रतिम असं एक जबरदस्त प्रेडिक्शन विशाल यांचं. कोणाला
निहार याला 2000चं पारितोषिक भागेश ठाकूर यांच्याकडनं. खरंच अभिनंदन. पैशाची आतिषबाजी होते आल्लेवडीच्या मैदानावर आणि दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायचं. आपण राष्ट्रगीत घेतो प्लीज. विशाल